आपला जो भाऊ आहे करण डोयफोडे त्याच्या भावाचं लग्न आहे. आत्ता आपला जस्ट भाऊ आलेला आहे. आता जस्ट सापमध्ये पोचलेला आहे. बाहेर आता जस्ट लग्न झालेलं आहे. तिचं लग्न वगैरे झालंय, जेवण वगैरे झालं. आता आपल्याला काढायचे 4000 रुपये. भावाने चप्पल घेतलेली आहे. आज आमच्या गावात आहे 2-2 लग्न. आणि गाईज आज आलेला आहे मामा, हे पाहू शकता. सो हे गाईज, गुड आफ्टरनून, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर गाईज आता चाललो आहे मी लग्नाला. सो आपल्या भावाचं आज लग्न आहे. काल होता गावदेव, मीन्स गावामध्ये रावण मारतात आणि देवांच्या पाया पडतात, त्याला गावदेव बोलतात. देवांच्या पाया मीन्स गाईज मंदिर आहेत आमच्या गावामध्ये, म्हातोबा मंदिर, त्या मंदिरात तिथे पाया पडायचं. सो काल आपल्या भावाचा होता गावदेव. सो आता जस्ट चाललो आहे लग्नाला. आपला जो भाऊ आहे करण डोयफोडे त्याच्या भावाचं लग्न आहे. आता जस्ट आपली बाईक करूया कोल्ड स्टार्ट. आपला भाऊ पण रेडी झालेला आहे. आता आपला जस्ट भाऊ आलेला आहे, नटून थटून फॅशन करून पावडर बिवडर लावून आलेला आहे गाईज. तर आज आपल्या भावाच्या भावाचं आहे लग्न, त्याच्यामुळे आम्ही चाललेलो आहे. सो चला गाईज, आधीच खूप वेळ झालेला आहे. हायवेवर आहे आणि गाईज लग्न खूप लेट आहे, 4:45चं. बट अजून खूप लेट होईल, थोडा अर्धा तास लेट होईल. सो आम्ही टायमामध्ये पोचू. जर टायमिंगमध्ये आम्ही पोचलो ना गाईज तर तुम्हाला दाखवतो. कारण की गाईज दरवेळेस आमचा सीन काय आहे, लग्न लागतं आधीच, म्हणजे अर्धा तास आधी, आणि त्याच्यानंतर आम्ही पोचतो लग्नाला, बरोबर ना भाई? तर गाईज यावेळेस बघू आता पोचतोय की नाही. लग्नाचं टायमिंग झालेलं आहे 4:45. अरे लग्न कुठं आहे गाईज? आपला भाऊ विचारतोय लग्न कुठं आहे. विषय काय, आपल्या भावाच्या भावाचंच लग्न आहे, म्हणजे भाऊकीतलं लग्न आहे आणि भावाला माहीत नाही लग्न कुठं आहे. गाईज लग्न आहे इथे सापमध्ये आहे, विठुराया लॉन्स, तिकडे आहे लग्न. चला हे पाहू शकता गाईज. ट्रॅक्टर का बाहेर निघतात गाईज, काय माहिती कारखान्यातून, काय विषय आहे काय माहिती. काय जागा नाही, तो नाही रे भाऊ. एकदा कारखान्यामध्ये गेला ना ट्रॅक्टर, मग तो बाहेर म्हणजे खाली होऊनच बाहेर यायला पाहिजे ना. म्हणजे पिंपरी फाटा आणि गाईज साप फाटा एकत्रच आहे, म्हणजे साईडलाच आहे. लेफ्ट साईडला आहे पिंपरी आणि राईट साईडला आहे साप. तर आता चलूया. इथे पोचलेलो आहे पिंपरी फाटा आणि साप फाटा. तर आम्हाला जायचं राईट साईडला आणि पाठीमागून खूप येत आहेत गाड्या. तर गाईज आपला भाऊ इथे भेटलेला आहे, आम्ही लग्नाला चाललोय. हे काय विषय. तर आणि आपल्याला 2 बंदे भेटले गाईज. त्यांना जायचं होतं सांगलीला, बट त्यांना व्यवस्थित मॅप चालवता वगैरे येत नव्हता. आणि मग विषय काय झाला गाईज, त्यांना व्यवस्थितपणे मी मॅप सांगितलेला आहे कुठे जायचं कुठे नाही. गाईज ते पुसेसावळीमध्ये होते, इथून गाईज ते पिंपरी फाट्यावर आलेत, म्हणजे उलटा आलेत गाईज ते. त्यांना परत मी रिटर्न जायला लावलं की परत तिकडे जावं पुसेसावळीला. त्यांना त्या रूटने गाईज सांगलीला जायचं होतं. सो त्यांना आता मी बरोबर परफेक्ट मॅप सांगितलेला आहे. आता जस्ट सापमध्ये पोचलेलो आहे आणि इथे उसाच्या ट्रॉयली वगैरे बघू शकता गाईज, पुलावर अशा ठेवलेल्या आहेत आणि पुढे आहे ट्रॅफिक. तर गाईज चाललोय, आपला भाऊ वाट बघतोय तिकडे. सो चला. आतमध्ये लग्न चालू आहे. आता जस्ट पोचलेला आपला भाऊ, इथे करतोय मेकअप. बाईक इथे लावलेली आहे. सो चला, किती गाड्या आहेत गाईज तुम्ही बघू शकता. खूप पब्लिक आलेली आहे गाईज, हे पाहू शकता. पूर्ण गाड्या इथे लागलेल्या आहेत. आणि इथे आहे गाईज विठोराया लॉन्स. सो चला जाऊया आतमध्ये. लग्न चालूच आहे गाईज आणि आम्ही इकडे शूट करतोय. खूप लेट झालेलं आहे गाईज आम्हाला पण लग्नाला जायला. सो आता चाललोय आम्ही. आपला भाऊ तिकडे वेट करतोय. सो चला. हे पाहू शकता विठोराया लॉन्स, इथे लग्न आहे गाईज. हे पाहू शकता गाईज लोकेशन कसं आहे. पुढे हॉल आहे. तर गाईज ही पब्लिक पाहू शकता इथे बसलेलं आहे बाहेर. आता जस्ट लग्न झालेलं आहे. सो आता सगळी पब्लिक चालली आहे जेवायला. तर गाईज आता जस्ट लग्न वगैरे झालेलं आहे आणि झाल्या आम्ही बसलो इथे जेवायला. बसलो जस्ट. आता पुरी आलेली आहे, आता भात वगैरे राईस वगैरे देत आहे, ते पाहू शकता. आपले पब्लिक इथे बसलेले आहे. त्यांना सगळं भेटलेलं आहे, आम्हालाच राहिलेलं आहे बासुंदी वगैरे. आजचा मेन्यू आहे, राईस आहे,
भाजी आहे, पुरी, डाळ आणि अजून श्रीखंड, बासुंदी यायची बाकी आहे. सो एवढंच. लग्न वगैरे झालं, जेवण वगैरे झालं. आता इथून गाईज रहमतपूरला जायचं आहे ATM मध्ये पैसे काढायला. सो चला आता जाऊया. आपला भाऊ बुलेट चालवतोय. काय विषय रे भाई? अरे लय भारी दिसतोय भाऊ, तू हिरो दिसतोय, हिरो. हे चाललं होय. कसं लपतंय कसं लपतंय? नाही चाललं आता रहमतपूरला चाललोय. जस्ट गाईज साप फाट्या पोचलेलो आहे आणि येताना सरळ आलेलो गाईज, सरळ रोडनी आपले भाऊबंद चाललेले आहेत समोरून. सो आता इथून राईट मारून गाईज गावातून चाललेलो आहे आम्ही. ही आहे गाईज सापमधली मराठी शाळा, हे पाहू शकता. येताना आम्ही दोघे जण होतो, भैया नाही मी, आणि आता पप्पू दादा आपल्यासोबत पाहू शकता. पप्पू दादाला काहीतरी नवीन खरेदी करायची आहे, त्याच्यामुळे तो आमच्यासोबत येतोय. सो चला आता जाऊया मधल्या रोडनी. गाईज रोड आहे थोडा चांगला नाही आहे, थोडा खराब आहे. सो चला तुम्हाला दाखवतो पुढे जाता जाता. डोळ्याने खूप अंधार दिसतोय पण मोबाईल मध्ये उजेड दिसतोय काही. आणि आपल्या भावाने घातलेला आहे गॉगल, हे पाहू शकता. आजी ते जाळ करतात काहीच, खूप गार लागतंय म्हणून. गार मग तेच की गार लागतंय म्हणून जाळ करतात बोललो. काय लागा. ते बघा स्पीड ब्रेकर आहे खूप मोठा, तर आम्हाला इथून हळू स्लो जायचं आहे. आणि हा रोड आहे, तिकडून खूप गाड्या वगैरे येत आहेत. सो आता गाड्या नाहीत, इकडून हा सरळ रोड आहे गाईस, हायवे. आणि ह्या पाठीमागून आम्ही आलो तो सापवरून आलो. जाऊया रहमतपूरला, म्हणजे पोचलेलोच आहे. क्या बात आहे. असंच ठीक आहे, थोडा विषय. ATM मध्ये चाललेलो आहे. बँक आम्हाला काढायच्यात फक्त 4,000 रुपये. तर आता इथे ATM आहे, बँक इकडे आणि ATM इकडे. तर आता जस्ट आम्ही पोचलेलो आहे. ATM मधून काढतोय पैसे. आणि काय वर कॅमेरा आहे पाहू शकता, तरी आपला भाऊ रेकॉर्ड करतोय. तर काय आता इंग्लिश 4 कॅमेरे. आता आपल्याला काढायचे 4,000 रुपये. सो आपण इथे क्लिक करूया. आता 4,000 रुपये काय निघतील. हे बघा आपल्याला रिसिप्ट पाहिजे म्हटल्यावर एस करूया आपण. दोरी बनाए हे हम. आता इथून पैसे बाहेर येतील बघा, खूप साऱ्या नोटा. नाही आले ना. काजू म्हणता दिसले. पैसा. चलो अरे पैसे मस्तोय गावी. हवा नाही आता जायचं दाब्या. आमचा भाऊ हरवलेला आहे, कुठे दिसत नाही. इकडे बी नाही, इकडे बी नाही. फोन लावरे त्याला एक भेटलेला आहे सुपर बाजार मध्ये, चप्पल घ्यायला गेलेला. घेतली का चप्पल? नाही. अमन फुटवेअर चप्पल घ्यायला निघालेला आहे वर. आम्ही बी वर निघालो आता. भाऊ तुला चप्पल घ्यायची का? हो घ्यायची, पण आता पैसे राहिले घरी राहिले का? तुझ्या स्माइल वरून कळतंय भावा तुला असं तुला खूप. अरे तो आता काढले ना बँकेत नाही. हा पाहिजेत का तुला? किती पाहिजेत? 1,000 रुपये. बरं ठीक आहे. भाऊ इथे चप्पल घेतोय. कुठली आवडली? चालली पसंत करायची मला. पसंत करायची चाललेली आहे काय? एवढ्या ट्राय केला पण भावाला आवडली नाही, तर आता भाऊ ट्राय करतोय. घरी घालायला पाहिजे भावाला म्हणून गाईज तो अशी घेतोय. भावाने चप्पल घेतलेली आहे. सो चला शॉपिंग झालेली आपल्या भावाची. झालेला आहे फुल अंधार, वाजलेले आहेत 7 आणि आता चाललोय घरी. पैसे पण काढले, चप्पल पण आपल्या भावाला घेतलेली आहे. सो आता चला. आज आमच्या गावात आहे 2 लग्न, म्हणजे वरात चालू आहे. हे बघू शकता गाईज, इकडे एक आहे आणि तिकडून एक आली आहे. वाजलेत 9:45 आणि जस्ट आता बसलोय जेवायला. आणि गाईज आज आलेला आहे मामा, हे पाहू शकता. कसा आहेस? काय चाललंय? काय नाही मजेत. मजेत.
ओके, तर जेवा आता. मी पण जेवतो गाईज, हे पाहू शकता. मी लग्नाला गेलेलो गाईज, तेव्हाच तिकडून जेवण आलोय. त्याच्यामुळे आत्ता काय भूक नाही आहे. एक 4 वाजता जेवलो, 4-4:30 वाजता. सो आत्ता थोडं जेवावं म्हटलं. मामाला एक चिकन आणलं आज, तर थोडं जेवावं म्हटलं, तर आता जेवतोय. थोडा राईस आणि आपलं चिकन खातोय. तर आता ह्या ब्लॉगला करूया एंड. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. बाय.